घाटकोपर न आता कल्याण डोंबिवलीतल्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना डोंबिवली येथे राडा झालाय। मध्यरात्रीची घटना आहे। डोंबिवली येथील गरीबाचा वाडा या भागातील एका चाळीवर रात्री 12:30च्या सुमारास काही लोकांनी अक्षरशः हल्ला करत शिवसेना समर्थक कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तेथील गरीबाचा वाडा प्रभाग क्रमांक 50 मधील सरोवर नगर चाळीमध्ये रात्री काही व्यक्तींनी हल्ला केल्याचा आणि घरांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय। तिथले भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवण्यासाठी आमच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेना उपशाखा प्रमुख हरीश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीने केलाय। इतना खिडकीतनं 4 जण गोळ्या मारत, इतना 4 आणि 30-40 पोरं बाहेर होती आणि तलवारीने खिडकी वगैरे फोडली त्यांनी आमची। ते बीजेपी वाले त्याच्यामुळे त्याला माहिती त्याची सीट पडणार आहे आणि तो गुंडा आहे, तो पहिलेपासून गुंडा आहे। मागे पण आमदार केलं पण त्यांनी गुंडागर्दी असंच केलंय। बघा माझं घर कसं फोडलंय। माझा नवरा शिवसेनेचा उपशाखा प्रमुख आहे, मी त्याची बायको आहे। हिला मारायची आज, माझ्या पोरीला गोळ्या घातल्या असत्यास। बघा माझ्या घराचं काय केलंय त्यांनी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी सांगितलं की भिवू नका, घाबरू नका आणि मी तुमच्या पाठीशी आहे, आपण बांगड्या भरलेल्या नाहीत, त्याच्या आदेशाचं पालन केलेलं आहे। हा महाराष्ट्र आहे, ही डोंबिवली आहे, ही मुख्यमंत्र्यांना सत्ता मिळवण्यासाठी बिहारच्या पुढे करायचं आहे, बिहारपेक्षा भयानक इथे करायचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।